सप्टेंबर 1932 या दिवशी झालेल्या कराराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच अस्पृश्यांचे नेते आहेत ही बातमी सर्व देशाला आणि जगाला समजली होती। हा करार कशा प्रकारे झाला होता, गांधीजींनी कशा प्रकारे राजकीय षडयंत्र आणि आपला मुत्सद्दीपणा वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत। अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा। मी अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळं मानत नाही, मला हे मान्य नाही। मी मेलो तरी 72 पण अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवणार। 17 ऑगस्ट 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मनीवरून भारतात आले। हिटलरच्या अहंकाराने फोफावलेला जर्मनी बाबासाहेबांनी जवळूनच बघितला होता। बाबासाहेब मुंबईला यायच्या 3 दिवसापूर्वी ब्रिटनच्या पंतप्रधानाने जातीय निवडीवर आधारित राखीव मतदारसंघाची तरतूद लागू करण्याचा निर्णय जारी केला होता। या निर्णयामुळे अस्पृश्यांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला होता। तसेच त्यांना स्पृश्य हिंदूंच्या निवडणुकीत मतदान करून त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा देखील अधिकार प्राप्त झाला होता। जातीय निवाडा भारत देशात लागू केल्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले होते। We know you Indians don't like us and want us to leave your country, but that will never happen. तुमच्या देशामध्ये ज्या पद्धतीने लोकशाही आहे तशी ती माझ्या देशामध्ये एक दिवस नांदेल अशी मी आशा करतो, परंतु त्यासाठी तुम्हाला आमच्या देशातल्या वास्तव्याचा हव्यास सोडायला हवा।